साडेसातीला ना आमचंच घर आवडलेलं आहे. तिला कुठे दुसरीकडे जाऊच वाटत नाहीये, म्हणून आमच्याच पाठी लागलेली आहे सारखे. काय ते पुढे सांगतेच. त्याआधी इकडे बघा, पाठी माझं पिल्लू आजारी पडलं. आता मी आजारी पडली. माझ्या ना पोटातच दुखत होतं रात्रीपासून. माझं ना पॅनक्रियाटिसचं ऑपरेशन झालेलं पण आहे ना, त्यामुळेच माझ्या पोटात दुखतं. त्यानंतर दवाखान्यात वगैरे आलो होतो. एवढी सारी गर्दी बघून असं वाटत होतं रिटर्न जावं की काय घरी, पण म्हणलं घरी रिटर्न गेलो होतो अजून पोटात दुखायचं. त्यामुळे थोडंसं वेट केल्यानंतर आला आमचा नंबर. डॉक्टर बोलले सलाईनच लावावं लागणार आहे. त्यानंतर सलाईन वगैरे लावली. मी मस्त आराम करत होते, कारण मला थोडंसं बरं वाटत होतं ना, म्हणूनच. आणि त्यानंतर ना बबडीला घरीच ठेवलं होतं, तर सारखं मन तिकडंच लागत होतं. बबडी माऊला परेशान तर नाही करणार ना म्हणून. आणि आमचा दादा पण होता घरीच ना, म्हणून असं वाटत होतं कधी जाते की घरी, पण काय करणार, दुखायला. त्यापुढे काही समजत पण नव्हतं मला. तर त्यानंतर सलाईन वगैरे काढली. त्यानंतर कारभारी म्हणले पोटात दुखतं येतं, मस्त असं ऑरेंज ज्यूस पी. ऑरेंज ज्यूस वगैरे पिला. माऊसाठी दादासाठी मस्त असे वडापाव घेतले पार्सल. घरी आजारी होती तर बघा एवढा सारा राडा पडलेला आहे. आजारी असलं ना मला सगळं काम तशीच पडून राहतं. त्यानंतर बाळाला माझे चणे खायचे होते, ते बघा कशा उडी मारून घेत आहे चणे. त्यानंतर ना पिलूलाही खूप दिवसातून कॅप घातली होती, तर कसं तरी वेगळाच वाटत होता. ही ना आम्ही दुर्गडीवरून कॅप आणली होती, तेव्हापासून बघा एकदा दोनदाच घातली असेल. त्यानंतर माझ्या बबडीला सगळी कपडे छोटी होत होती, म्हणून त्याच्यासाठी काही पॅन्ट आणलेले आणि काही टी शर्ट आणलेले. तर पॅन्ट पण छान होत्या. आम्हाला पॅन्टनं 100ला 3 भेटले आणि टी शर्टनं 250 रुपयाला 4 दिले त्या बाईने. मन छान आहेत, क्वालिटी पण छान आहे आणि कलर पण छान भेटले आम्हाला, अवेलेबल भेटले सगळे, मस्त आहेत. आणि हा ब्लू कलरचा तर एकदम भारी दिसतो. मँगो कलर तर घातल्यानंतर एक नंबर दिसत होता. आणि आज ना प्रॉमिस डे होता, म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे पण मी आज असं म्हणत आहे. तर मला कारभारी म्हणत होते हॅपी प्रॉमिस डे, मी तुला कधीच सोडून जाणार नाही वगैरे वगैरे काय बाय बडबड करत होती. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.